शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. नागपूर हिवाळी अधिवेशन 13 डिसेंबर 2025. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद दिवसभरातील महत्त्वाचे कामकाज. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला विविध प्रश्नांवर घेरले तर सरकारनं धोरणात्मक भूमिका स्पष्ट करत उत्तरे दिली. विधानसभेत शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई, मराठा व ओबीसी आरक्षण, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षेचे प्रश्न, ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था या मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. विरोधी पक्ष सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमी भावाचा प्रश्न आणि नुकसान भरपाई वितरणातील विलंबावर लक्षवेधी सूचना मांडल्या. या लक्षवेधींना उत्तर देताना सरकारनं सांगितलं की शेतकरी मदतीसाठी विशेष पॅकेज, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण करून तातडीनं मदत करणे तसेच पीक विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कर्जमाफी संदर्भात आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं निर्णय घेण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विरोधकांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली. यावर सरकारनं स्पष्ट केलं की घटनात्मक चौकटीत आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच निर्णय घेतला जाईल. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. विधान परिषदेत कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी वाढ, ड्रग्ज तस्करी, शहरी वाहतूक कोंडी, एसटी वीज दर, शासकीय भरती प्रक्रिया, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा या मुद्द्यांवर चर्चा झाली. सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सरकारकडून उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितलं की पोलीस बळकटीकरण, सीसीटीव्ही नेटवर्क वाढ, ड्रग्ज विरोधी विशेष मोहिमा तसेच शासकीय भरती प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला. 13 डिसेंबर 2025 रोजीच्या कामकाजात शेतकरी आरक्षण, महागाई, कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनिक कार्यक्षमता हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. विरोधक आक्रमक भूमिकेत दिसले तर सरकारनं निर्णय प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत आश्वासनांची मालिका दिली. अधिवेशनातील चर्चेमुळे सरकारवर निर्णय घेण्याचा दबाव वाढला असून आगामी दिवसात धोरणात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे. काही मुद्द्यांवर पुढील चर्चेसाठी सभागृहात वातावरण तापण्याचे संकेत मिळालेत.